स्वागत आहे मित्रांनो। काल जो आपण तलाठी भरती 2026 मधील सर्व प्रश्नपत्रिका 18 नंबरची जी पाहिली होती, त्यामधीलच हे 50 प्रश्न जे 51 ते 100 पर्यंत जे प्रश्न राहिलेले आहेत, प्रश्न असे आहेत जे परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाऊ शकतात। म्हणून आपण भाग 2 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळ यावर आधारित घेत आहोत। विषय आहे इतिहासमधील, हा टॉपिक आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ। जे प्रश्न राहिले होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर तलाठी भरती 2026 ची प्री आणि मेन्सची PDF पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही फक्त आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसत असेल 70 57 69 78 08 यावरती व्हॉट्सअप संपर्क साधायचा आहे। आणि प्री मेन्स तलाठी भरतीची आणि सिलेबसही तुम्हाला फ्रीचं भेटणार आहेत। कोणते टॉपिक येणार आहेत, किती विषय असणार आहेत, कोणत्या विषयाला किती प्रश्न असणार आहेत, सगळा PDF मध्ये सिलेबस दिलेला आहे। फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला PDF हस्तगत करून आपल्या स्वप्नातील पोस्ट ही क्रॅक करायची आहेत। चला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले होते। पुढचा प्रश्न, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे घोषवाक्य कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुभाषचंद्र बोस यांचे आहेत। पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना प्रथम कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न आहे, जय हिंद हा नारा कोणाशी विशेषतः संबंधित आहे? याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्यासाठी प्रश्न काय आहे, जय हिंद हा नारा कोणाशी विशेषतः संबंधित आहे? ऑप्शन आहे ए, सुभाषचंद्र बोस, बी, महात्मा गांधी, सी, गोखले, डी, दादाभाई नौरोजी। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब कोणासोबत टाकला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंग सोबत केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकला होता। पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1931 साली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती। बघा मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत आणि याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। कारण मी ज्या सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, रोज सकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड करत आहे, हे प्रश्न असेच आहे संपूर्ण प्रत्येक विषयाचे प्रत्येक जे टॉपिक घेतलेले आहेत हे परीक्षेला कुठे ना कुठे विचारले गेलेले आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघत चला। पुढचा प्रश्न, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली? याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, 23 मार्च 1931 साली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती। प्रश्न महत्त्वाचे आहे, नोट्स करून घ्या, नाहीतर आपल्याकडे PDF उपलब्ध आहे या सर्व प्रश्नांची, ती तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करून PDF मिळवायचे आहेत। पुढचा प्रश्न, काकोरी रेल्वे कारवाई कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1925 साली। केव्हा? 1925 साली काकोरी रेल्वे कारवाई झाली होती। पुढचा प्रश्न, काकोरी कटाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामप्रसाद बिस्मिल हे काकोरी कटाशी संबंधित होते। पुढचा प्रश्न असणार आहे, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनशी कोण संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामप्रसाद बिस्मिल। पुढचा प्रश्न, अभिनव भारत घटनेची स्थापना कोणी केली?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सावरकर बंधू यांनी अभिनव भारत घटनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, अभिनव भारत घटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1904 साली झाली. कधी? 1904 साली. पुढचा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, हिंद स्वराज्य हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गांधीजी. महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, यंग इंडिया हे वृत्तपत्र नियतकालिका कोणाशी संबंधित होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गांधीजी यांच्याशी संबंधित होत्या. पुढचा प्रश्न, हरिजन हे नियतकालिक कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधीजींनी हरिजन हे नियतकालिके सुरू केले होते. पुढचा प्रश्न, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वंदे मातरम या गीताचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत आहेत. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सरोजिनी नायडू या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत कोकिला या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न, बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1928 साली बारडोली सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न, बारडोली सत्याग्रह कोणत्या प्रश्नाशी संबंधित होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महसूल वाढ याशी बारडोली सत्याग्रह संबंधित होता. पुढचा प्रश्न, सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना कोणत्या आंदोलनानंतर मिळाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बारडोली सत्याग्रह यामुळे सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना मिळाली होती. पुढचा प्रश्न, सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1905 साली. केव्हा? 1905 साली सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, होम रूल चळवळीशी खालीलपैकी कोण संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टिळक आणि ॲनी बेझंट हे होम रूल चळवळीशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1916 साली लखनौ हा करार झाला होता. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण रोज आपले सकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड होत असते. तलाठी भरती आणि इतरही सरळ सेवा MPSC ग्रुप सी मधील पदांकरिता हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत. PYQ प्रश्न आहेत, विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत, म्हणून व्हिडिओला वारंवार सांगत असते. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत ते. पुढचा प्रश्न, लखनौ करार कोणत्या 2 संघटनांमध्ये झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये लखनौ करार झाला होता. पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळीशी कोणते नेते संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अली बंधू यांच्याशी खिलाफत चळवळी संबंधित होते. पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळीचे प्रमुख नेते कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोहम्मद अली आणि शौकत अली
हे खिलाफत चळवळीचे प्रमुख नेते होते. पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1940 साली. केव्हा? 1940 साली वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनोबा भावे हे वैयक्तिक पहिले सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक दुसरे सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन भारतात कोणत्या वर्षी आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1946 साली कॅबिनेट मिशन भारतात आले होते. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशनमध्ये किती सदस्य होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 सदस्य हे कॅबिनेट मिशनमध्ये होते. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष कृती दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 ऑगस्ट 1946 साली प्रत्यक्ष कृती दिन पाळण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारताच्या पाहणीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माउंटबॅटन योजना ही भारताच्या पाहणीची योजना ओळखली जात असते. पुढचा प्रश्न, माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1947 साली माउंटबॅटन योजना सुरू झाली होती. पुढचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पुढचा प्रश्न, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लेमेंट ॲटली हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलनाचा ठराव कुठे मंजूर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्वालिया टँक मैदान मुंबई या ठिकाणी भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर झाला होता. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा कोणी फडकवला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुणा आसफ अली यांनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. पुढचा प्रश्न, ऑगस्ट क्रांती कोणत्या आंदोलनाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत छोडो आंदोलनाला म्हटले जाते. लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मित्रांनो व्हिडिओला आणि रोजच्या रोज व्हिडिओ पाहत चला. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणत्या दिवशी मंजूर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 8 ऑगस्ट 1942 साली भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर झाला होता. पुढचा प्रश्न, करो या मरो हा संदेश कोणत्या आंदोलनाच्या वेळी देण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत छोडो आंदोलनावेळेस देण्यात आला होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय कोणत्या अधिवेशनात स्वीकारले गेले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1929 लाहोर या ठिकाणी स्वीकारण्यात आले होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगते, या सर्वांची नोट्स आणि शॉर्ट नोट्स आणि PDF 2 क्वालिटीच्या PDF आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जर ते हवे असेल, तुमची जर ड्रीम पोस्ट तुम्हाला क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे विचारले गेलेले आणि PIQचे क्वेश्चन या PDF मध्ये 5000 आणि 10,000 अशा नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. व्हॉट्सअपवरती संपर्क करा. नंबर आहे आपला, पुन्हा एकदा सांगते, 70 57 69 78 08 हा नंबर आहे. यावरती संपर्क साधायचा आहे. आमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल आणि ह्या PDF तुम्ही योग्य दरात मिळवायचे आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद.